नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनलवर वेणुगंगा टेक या चॅनलवर मी जवळपास गेल्या 1.5 वर्षापासून एक चांगली शेतकऱ्यांसाठी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। शेतकऱ्यांना पीक विमा असेल, कांदा चाळ असेल, कांदा अनुदान असेल, विविध अनुदान असतील, शासनाचे विविध जीआर असतील, अशी माहिती देत असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचाही चांगला मला प्रतिसाद मिळत गेला आणि मग मी या चॅनलवर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो। आता मित्रांनो, त्यामध्ये नेमकं झालंय काय हे मला सांगायचंय की गेल्या 4 दिवसात आपल्या चॅनलवर गेमिंगचे व्हिडिओ, काहीतरी इंग्लिश व्हिडिओ होते आणि मला त्या प्रेक्षकांना सांगायचंय की बऱ्याच जणांना वाटत असेल की हा माणूस शेतकऱ्यांविषयी माहिती देत होता, शासनाच्या विविध योजना असेल, पीक विमा असेल, अशी माहिती देत होता आणि अचानक हे गेमिंगचे व्हिडिओ कसं काय सुरू झाले बाबा, असं बऱ्याच जणांना वाटलं असेल। आणि त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे की नेमकं झालं काय होतं हे प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा प्रत्येक जे आपले प्रेक्षक आहेत यांच्या लक्षात यायला पाहिजे की बा हे असं होण्यामागचं काय कारण होतं आणि ते महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, जी मी गेल्या 1.5 वर्षापासून मेहनत करतोय आणि त्या मेहनतीत तुमचं खूप मोलाचं सहकार्य आहे। कारण तुम्ही सबस्क्राईब केलंय, तुम्ही लाईक करताय, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघतात, तुम्हाला ज्या काही अडचणी असतात त्यामध्ये कमेंट करत असतात, म्हणून या प्रेक्षकांचे सुद्धा खूप मोठं सहकार्य हे तुमचं आहे। कारण हे चॅनल प्रोग्रेस करण्यामध्ये माझं काही तेवढा सहभाग नाही जेवढा तुमचा आहे। कारण व्हिडिओ तर कोणीही बनवल, कोणीही युट्यूबला टाकल, पण त्यामध्ये प्रेक्षक हा महत्वाचा असतो। कारण ज्यावेळेस प्रेक्षक बघल त्यावेळेसच त्या युट्यूबच्या चॅनल जे कर्त्याला महत्व आहे, म्हणजे त्या युट्यूबरला महत्व आहे। नाही तर नुसते व्हिडिओ बनवले कोणी जर बघत नसेल तर त्यालाही सुद्धा काही महत्व नाही। आणि त्यामुळे मी ती महत्वाची गोष्ट सांगणार आहे की आपल्या या चॅनल बाबतीत काय झालं होतं आणि तो प्रॉब्लेम मी आता सॉल्व्ह झालेला आहे आणि आता यापुढे मी रेग्युलर आपल्या सेवेत सादर राहणार आहे। कारण जी शेतकऱ्यांविषयी माहिती आहे, शेतकऱ्यांविषयी मला खूप तळमळ आहे। कारण मला वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक माहिती मिळाली पाहिजे, मग ते पीक विमा असेल, अनुदान असेल, शासनाच्या विविध योजना असतील, शासनाचे काही नवीन जीआर आलेले आहेत, अशी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून यापुढेही देत राहणार आहोत। आता राहिला महत्वाचा मुद्दा की ते गेमिंगचे किंवा इंग्लिश व्हिडिओ कसं काय आले होते बाबा। तर काय झालं मित्रांनो, 26 तारखेला रात्री आपलं हे चॅनल माझ्या हातून गेलं होतं। म्हणजे ते दुसराच ऑपरेट करत होता, म्हणजे माझ्याकडून पासवर्डही गेला, सगळं असं, म्हणजे चॅनलही गेलं आणि जीमेल सुद्धा तिकडे गेला होता। त्यामध्ये मी 3 दिवस खूप डिप्रेशन मध्ये होतो किंवा आता हे चॅनल रिकव्हर कसं करायचं। मग आता आपल्याला शेतकऱ्यांना माहिती द्यायची, मग आता काय पुन्हा दुसरं चॅनल ओपन करायचं, परत पुन्हा ते स्ट्रगल करत बसायचं। पण मला युट्यूबनं खूप सहकार्य केलं, कारण मी त्याच दिवशी लगेच युट्यूबकडे त्या संबंधितची तक्रार केली किंवा माझा असं चॅनल माझ्या हातून गेलेला आहे आणि मला ते परत मिळावं। त्यांना जी काही माझ्याकडे माहिती होती ती देण्याचा प्रयत्न केला। माझे काही युट्यूबर मित्र होते त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सुद्धा मला खूप मोलाचं सहकार्य केलं की हे चॅनल कसं रिकव्हर किंवा कसं परत आणता येईल, आपल्या हातामध्ये कंट्रोल कसा येईल। मग त्यासाठी त्यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलं, त्यांचेही खूप खूप धन्यवाद। आणि युट्यूब टीमचेही मुख्यतः महत्वाचं त्यांचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी मला जी काही माहिती विचारली आणि मी त्यांना ती माहिती दिली आणि त्यांनी लवकरात लवकर, म्हणजे 4च दिवसामध्ये आपलं चॅनल परत हे आपल्या हातामध्ये आलेलं आहे आणि या माध्यमातून यापुढेही पुन्हा आपण शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, युट्यूब टीमचेही खूप खूप धन्यवाद आणि आपल्या प्रेक्षक वर्गाचेही खूप खूप धन्यवाद की तुम्हालाही वाटलं असं किंवा या अचानक व्हिडिओ कसं काय यायला लागले आणि आता हे शेतकऱ्यांविषयी माहिती देणारा माणूस अचानक इंग्लिश व्हिडिओ कसं काय बनवायला, तर असा हा प्रॉब्लेम झाला होता। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपला खास यासाठीच आहे की आपण परत या चॅनलवर आपली शेतकऱ्यांविषयी माहिती चालू करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आतापर्यंत जसा प्रतिसाद दिला असाच पुढेही प्रतिसाद द्यावा, एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।